आज अयोध्या राम दरबारात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। सोहळ्या दरम्यान राम दरबार आणि इतर उपमंदिरांमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। राम दरबार उपमंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। योगी आदित्यनाथ यांची त्या ठिकाणी उपस्थिती आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्या ठिकाणी आता उपस्थित आहेत। राम दरबार उपमंदिरामध्ये सुद्धा आता मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठा होणार आहे। देशभरातून भाविक त्या ठिकाणी आज उपस्थित आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे। अयोध्यामध्ये आज राम दरबाराचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। मंदिर परिसरातील 8 देवळात विविध देवतांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। 101 पुजारी 1975 मंत्रांचं पठण करत हवन करणार आहेत। त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मंदिर परिसरात 8 देवळात विविध देवतांची प्राणप्रतिष्ठा होणार। प्रभू श्रीराम सीता मूर्ती संगमरवरातून कलेला शिल्पकलेचं उत्कृष्ट उदाहरण आहे। राम दरबारातील प्रत्येक मूर्ती सुमारे 51 इंच उंच आहे। राम दरबार भक्ती, कुटुंब एकता, सेवाभाव, धर्मनिष्ठा यांचे प्रतीक आहे। मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यात राम दरबार हे एक महत्त्वाचे आकर्षण आहे। दाक्षिणात्य सौंदर्य शैली, उत्तर भारतीय धार्मिक रचनेचा एक संगम। राम मंदिराच्या धार्मिक पूर्णतेचं अंतिम आणि हे महत्त्वाचं पाऊल। प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची एकत्रित प्राणप्रतिष्ठा केली जाते। मूर्ती संगमरवरातून कोरलेल्या शिल्पकलेचं एक उत्कृष्ट असं उदाहरण आहे। राम दरबारातील प्रत्येक मूर्ती सुमारे 51 इंच उंच। अयोध्येत राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा होत आहे। त्याची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। अयोध्या राम मंदिरात राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा होतोय। दाक्षिणात्य सौंदर्य शैली त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। राम दरबार उपमंदिरामध्ये सुद्धा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे। तब्बल 101 मंत्री हे 101 पुजारी हे 1975 या ठिकाणी मंत्राचं पठण सुद्धा करणार आहेत। राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा होतो। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्यासोबत जोडले। सुशांत, आपण पाहतोय अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। राम दरबार उपमंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते। योगी आदित्यनाथ सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। काय ताजे अपडेट? 3 तारखेपासून अयोध्येमध्ये राम लल्ल्यांच्या इथे मंदिरात कार्यक्रम सुरू झालेला होता। मात्र आता आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात रामलल्ला यांच्यासमोर प्रार्थना केली। ही घटना खरंच अयोध्येतील ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या फार महत्त्वाची मानली जाते। जी राम जन्मभूमी मंदिरात घडली, जिथे योगी आदित्यनाथ यांनी भक्तिभावाने दर्शन घेतले आणि पूजा अर्चना केली। त्या भेटीला फार विशेष महत्त्व प्राप्त होत आहे, कारण अयोध्या हे भगवान रामाचे जन्मस्थान मानले जाते आणि येथील मंदिर देशभरातील हिंदूंसाठी श्रद्धेचे एक केंद्रस्थान आहे। तर आणि आज त्यांनी या दौऱ्यादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी मंदिर परिस्थिती व्यवस्थेची पाहणी केली आणि मंदिराच्या विकासाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली। त्यांच्या या भेटीमुळे स्थानिक भक्तांमध्ये उत्साही वातावरण पसरलं आहे। मात्र मंदिरातील दर्शनानंतर त्यांनी रामलल्ला यांच्या चरणी शांती आणि समृद्धीची प्रार्थना केल्याचे सांगितले जाते। अगदी सुशांत, आपण पाहतोय अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। त्या ठिकाणी ज्या प्रकारे आपल्याकडे माहिती आहे 8 देवळात विविध देवतांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। नक्कीच सुशांत, आपण हे दृश्य पाहतोय, लाईव्ह दृश्य आहेत। एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क हे सध्या भारत दौऱ्यावर आहे। या दरम्यान त्यांनी अयोध्येतील राम मंदिरात दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी आपल्या भावना सुद्धा मांडल्यात, पाहूया। India is a wonderful place. It's a really wonderful place, and as many people as possible should come to India and see. So what you have learned about the Indian and Hinduism culture? Sorry? What you have learned about Indian culture? Well, we have a lot of Indians in my country, where I come from, so I know the Indian culture, and coming here has just reinforced it. Very good culture, very kind people, full of love, decency. Probably the nicest people you could ever meet.